श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. हनुमान जयंतीच्याच दिवशी असते चैत्र पौर्णिमा आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणार आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायचे आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच बजरंगबलीचं स्मरण करायचं आहे. असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चमचाभर गाईचं कच्चं दूध. आता तुमच्याकडे गाईचं दूध नसेल तर तुम्ही दही टाकलं तरीही चालणार आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक, शारीरिक समस्या तसेच मानसिक समस्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. पौर्णिमेच्या दिवशी दही किंवा दूध टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे स्नान केले
केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। मीठ हे लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं। माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि विधाता। दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी, आणि असं हे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची, कारण योगायोगाने ही पौर्णिमा आली आहे गुरुवारी, आणि गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतील। जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत। तसेच काळे तीळ हे महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत, आणि बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत। आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काळे तीळ टाकले आणि स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं दारिद्र्य दूर होण्यामध्ये सुद्धा म्हटलं जातं, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं लाल चंदन सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण लाल चंदन हे बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते। तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायची आहे, आणि या एका प्रभावी मंत्राचा आपल्याला जप सुद्धा करायचा आहे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, या प्रभावी मंत्राचा जप करत आपल्याला स्नान करायची। या मंत्राचा जप करून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होतच होतं, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली हे पूर्ण करत असतात। आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून स्नान केल्याने, त्याचबरोबर मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते, आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, जो भक्त हनुमान जयंती तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू टाकून स्नान करेल त्याच्या जीवनामध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। जय श्रीराम।